नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा वसंत हृदय चैत्र या पाठात तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 5 अभ्यासत आहोत आणि या धड्याचे किंवा या पाठाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधील पाठामध्ये लेखिकेचा आपण संक्षिप्त परिचय पाहिला आणि लेखिकेद्वारा चैत्र महिन्याचे वसंत ऋतूतील चैत्र महिन्याचे वैशिष्ट्य किंवा विशेषता आपण अभ्यासत आहोत। लेखिकेने चैत्र महिन्याला वसंत ऋतूचा आत्मा मानलेला आहे आणि ते सांगताना त्यांनी विविध निसर्गातील बदलांचे वर्णन आपल्याला सांगितले आहे। त्यामध्ये पिंपळाच्या झाडाचे वर्णन त्यांनी केलेले आहे। आता पुढे लेखिका आपल्याला निसर्गाचे वर्णन सविस्तर रूपाने सांगणार आहेत, ते आपण पाठाच्या प्रत्यक्ष परिच्छेदातून अभ्यासूया। सर्व फुलात अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे। बघा, ह्या अगोदर लेखिकेने पिंपळाच्या झाडाच्या गर्द गुलाबी रंगाच्या पिंपळाच्या पानांचं वर्णन केलेलं आहे की त्या झाडांची पालवी फुटल्यानंतर त्याचा जो काही रंग बदलतो आणि जो काही त्या झाडावरती पूर्ण वृक्षांवरच नाही तर पूर्ण झाडाच्या फांद्यांवरती जे काही पिंपळाच्या तांबूस पानांनी आणि गुच्छांनी आच्छादलेलं असतं आणि त्याबरोबर मधुमालतीच्या प्रचंड वेल त्या झाडावरती वाढलेली असते। तर ह्या फांदीतून आपल्याला निसर्गाचं वर्णन पाहायला मिळतं। लेखिका केवळ झाडांच्या फांद्यांवर पानांनी लदलेल्या फांद्यांचंच वर्णन करत नाहीये, तर ज्याप्रमाणे झाडांच्या पानांना पालवी फुटते ना, त्याचप्रमाणे ह्या झाडांच्या फांदीवर त्यांची हिरवे फळे सुद्धा ओळीने चिकटून बसलेले असतात आणि ते वर्णन अत्यंत मधुर आणि मनाला मोहित करणारे असतं। सर्व फुलांमध्ये नंतर लेखिका वर्णन करतात ते उग्रगंधी घाणेरीचा। घाणेरी हे तुम्ही पाहिलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल की गावी तुम्ही अधिकतर गेला असेल तर तुम्हाला ही झाडं पाहायला मिळतात। तर ती कशी असते, उग्रगंधी असते, म्हणजे तिचा गंध, तिचा सुवास जो असतो तो अत्यंत उग्र असतो। आपण जर फुलांचा सुगंध जर पाहिला तर अत्यंत सुंदर असतो की नाही, मनाला खूप आवडतो, तो मोहित करणारा असा सुगंध असतो। पण घाणेरीच्या फुलांचा जो सुगंध असतो तो अत्यंत उग्रगंधी असतो। किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरलेली असू दे, परंतु त्याचं बघा, ते फुलं जी असतात अत्यंत सुंदर असतात आणि 2 रंगांची ती फुलं असतात, पण तिचा सुगंध हा उग्र असतो। गुलाबी फुलात एखादे पिवळे किंवा पिवळ्यामध्ये एखादे गुलाबी, शेंद्री वा पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे। तर हे जी फुलं असतात, घाणेरीची जी फुलं असतात ना, ती विविध रंगाची असतात, पिवळी, शेंद्री, पांढरा, लाल, जांभळा, गुलाबी, पण ते एकमेकांमध्ये हे 2 रंग एकवटलेले असतात। आणि मग लेखिका म्हणतात ह्या रंगांचे वर्णन तरी किती करावे। वास्तविक हे कुठलेच 2 रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाही। आता जर आपण बघितलं, जर रंगांचं आपण कॉम्बिनेशन करायचं म्हटलं तर भडक रंग आपण एकमेकांच्या संगती ठेवत नाहीत, पण ह्या जर आपण घाणेरीच्या फुलांचं रंग जर पाहिलं तर 2 गडद रंग एकाच फुलामध्ये एकवटलेले असतात। म्हणून इथे लेखिका म्हणतात की स्वाभाविकपणे गडद रंग एकमेकांच्या बाजूला शोभणारे अशी नसतात, पण निसर्गाच्या ह्या दुनियेमध्ये जर आपण ढुंकून पाहायचं विचार केला तर कुठलेही भडक आणि विसंगत वाटणारे रंग जे शोभत नाही ते उलट एकमेकांची शोभा वाढवत असताना आपल्याला दिसतात। पुढे लेखिका वर्णन करतात, बघा इथे तुम्हाला हे घाणेरीची फुलं दिसत आहेत, वेगवेगळे भडक रंग आपल्याला इथे दिसत आहेत। पुढे लेखिका म्हणत आहेत की गुजरातेत
बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ, तिथे या झाडाला भलतेच महत्त्व. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. आता जर आपण पाहायला गेलं तर आपल्या कडे निसर्ग खूप प्रसन्न असतो. आपल्याकडे सगळीकडे हे हिरवी सुंदर तऱ्हेतऱ्हेची फुलं पाहायला मिळतात आणि एवढी सुंदर फुलं असतात की ह्या घाणेरीसारख्या गडद भडक रंगांच्या फुलांकडे आपण दुर्लक्ष करतो. का? कारण की आपल्याकडे त्याच्यापेक्षा सुंदर अशी फुलं पाहायला मिळतात. पण गुजरातचं जर वर्णन केलं आपण तर तिथे त्या भागामध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ असतो आणि त्यामुळे तिथे केवळ आणि केवळ फक्त ही घाणेरीची गडद भडक रंगांची फुलं पाहायला मिळतात. त्यामुळे तिथे ह्या वनस्पतीला किंवा ह्या फुलझाडांना अत्यंत महत्त्व आहे. जिथे आपण घाणेरीला एकदम तुच्छतेने असं घाणेरी म्हणतो, पण तिच्या अतुलनीय म्हणजे जिची तुलना करू शकत नाही अशा रंगसौंदर्याची आपण उपेक्षा करतो. पण गुजरातीत चुनडी असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुताण्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्थ मानली. भारतीय रंगभूरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. मग आता ह्या परिच्छेदामध्ये लेखिकेने एकीकडे गुजरात, काठेवाडी, राजपुताना यांचं वर्णन केलेलं आहे. आता हे जेव्हा आपण वाचतो राजपुताना, काठेवाडी म्हणजे हे प्रदेश जे आहेत ना ते रखरखीत वाळवंटातील प्रदेश आहेत. नजर जाईल तिथपर्यंत जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला हिरवागार किंवा डेरेदार वृक्ष आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि असलीच तर कुठे कुठे हे खुरटी जी झुडपे असतात तीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे या परिसरातील जी माणसे असतात ना ते निसर्गाच्या सुंदर रूपाच्या दर्शनासाठी आसुसलेली असतात. अशा या स्थितीत या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात ती म्हणजे घाणेरीची झाडे किंवा घाणेरीची वृक्ष. आणि ती कशी असतात? अनेक गडद रंगांच्या फुलांनी ही झाडे डवरलेली असतात. सुंदर निसर्ग रूपासाठी आससलेले मनांना व रंगांना आकर्षित केले नसते तर नवलच. म्हणून या परिसरामध्ये माणसांच्या वस्त्राप्रावरणावरती किंवा मग विविध प्रकारच्या सुशोभनामध्ये भडक रंगांचा आढळ मोठ्या प्रमाणामध्ये होतो. खरं पाहायला गेलं किंवा मग निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जर वावरणाऱ्यांना विविध रंगांची ओढ असतेच, पण शहरी भागामध्ये राहणारी माणसं मुक्त निसर्ग दर्शनाला मुकतात, ती बहुतांश कृत्रिम वातावरणामुळे. म्हणूनच त्यांच्या वस्त्रावरणात सुशोभनामध्ये फिक्या रंगांचा प्रभाव जास्त असतो आणि ही माणसे या फिक्या रंगांच्या निवडीला जास्त अभिरुची दाखवतात. थोडक्यामध्ये म्हणजे सांगायचं म्हटलं तर माणसांच्या रंगाविषयीच्या अभिरुचीमध्ये त्यांच्या अवतीभोवतीच्या निसर्गाच्या रूपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ज्याप्रमाणे बघा आता गुजरात किंवा मग हे राजपुताना किंवा काठेवाडी इथे त्यांच्या चुनड्या म्हणजे काय, आपण चुनरी म्हणतो की नाही, ओढणी ती भडक रंगांची असते. आता लेखिका म्हणतात की त्याच्या पाठीमागचं कारण त्यांना आता उमगलेलं आहे. का? कारण की जसं आपण निसर्ग सौंदर्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं त्याचाच आपल्या जीवनावरती परिणाम होत असतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तेथील वातावरणाचा, तेथील निसर्गाचा वर्णन आपल्या जीवनाशी निगडीत असतो. मग ही जी घाणेरीची फुलं जी आहेत ती अत्यंत गडद भडक रंगांची असल्याकारणाने मग तेथील लोकांनी सुद्धा त्यांच्या वस्त्रांवरती किंवा मग त्यांच्या सौंदर्य प्रसाधनामध्ये, त्यांच्या सजावटीमध्ये अशाच भडक रंगांचा उपयोग अधिकतर केलेला आहे. आता पुढे लेखिका वर्णन करत आहेत. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पहा. माडाची झाडे
बारामाह हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. बघा इथे तुम्हाला धड्यामध्ये एक छानपैकी चित्र दिलेलं आहे. तिथे तुम्हाला ही उंच उंच अशी माडाची झाडं दिसतात. ही माडाची झाडे असतात ना, ते वर्षभर फळांनी भरलेले असतात. म्हणजे 12 म्हणजे 12 महिने हिरव्या अशा फळांनी ते नेहमी भरलेले आपल्याला दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा, पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगांचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगराच्या व होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. आता तुम्ही बघा, जर नारळाचे फळं पाहिले असतील तर अशी पिवळी पिवळी असतात आणि खाली त्यांना अशी धारधार पारंब्यासारखी टोकं बाहेर आलेली असतात आणि ती लांबच्या लांब वेतासारखी लांबच्या लांब असतात. तर इथे बघा, हे तुम्हाला नारळाच्या झाडाची जी फळं आहेत ना, त्याचं हे चित्र दाखवलेलं आहे. बघा, अशी पिवळ्या रंगाची सुपारीसारखी फळं असतात आणि नंतर बघा त्याला लांब असे पाती असतात टोकदार. तर माडाच्या झाडाच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगरांच्या व होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. जसं चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की नाही, ते लांबसर कसे लोंब्या. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक असतात. की हे नारळाची जी फुलं असतात त्यांना कोणत्याही प्रकारचा सुगंध नसतो आणि ते फुलं जर स्पर्शाने पाहायला गेलं तर ते अत्यंत टणक अशा असतात. पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा. त्यांच्या तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. आता बघा, इथे लेखिका सांगत आहेत की ते नारळाच्या झाडांच्या फुलांचे जे पाकळ्या असतात त्या जर आपण स्पर्श केले तर ते टणक लागतात आपल्याला. पण जेव्हा आपण त्या पाकळ्यांना स्पर्श करतो तर तो स्पर्श आपल्याला सुखावून जातो. 3 पाकळ्यांच्या फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले असतात. आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी असते. 3 पाकळ्यांच्या या फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकारांचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाहीत. प्रचंड नारळाचे हे नखा एवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते. बघा, तिथे आपल्याला लेखिकेने थोडा विरोधाभास सांगितले की नारळाचा जर आपण आकार पाहिला, फळ जेव्हा पूर्ण आपण पाहतो तो खूप मोठा असतो आणि टणक असतो. पण त्याचं फूल नारळाचं जे फूल असतं ते अत्यंत छोटं असतं. कुठे ते प्रचंड नारळ आणि कुठे ते इवलंसं नखाच्या आकाराचं फूल. मग ह्या दोघांचं जर विरोधाभास पाहिला तर हे पाहून ज्या फुलाला आपण पाहतो तेव्हा आपल्याला नक्कीच गंमत वाटतं की एवढ्याशा नखाच्या आकाराच्या या फुलातून एवढा मोठा आकाराचा टणकदार नारळ कसा बरं तयार होत असेल. आणि ही निसर्गाचीच देणगी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वसंत ऋतूचे आत्मा असलेल्या चैत्र महिन्याचं वर्णन या पाठाच्या माध्यमातून पाहिले. लेखिकेने आपल्याला सुरुवातीला पिंपळाच्या त्या गडद पिवळ्या गुलाबी रंगांच्या पानांचं वर्णन केलं. नंतर त्यांनी छानपैकी चुनडी म्हणजेच उग्रगंध असलेल्या त्या फुलांचं वर्णन केलं. त्याच्यानंतर मग नारळाच्या झाडाचं वर्णन करून आपल्याला चैत्र महिन्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ह्या झाडांचा डोळसपणे सौंदर्य आपण कसे पाहू शकतो याचं आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. पुढे लेखिका आपल्याला चैत्र महिन्यातील अशाच विविध झाडांनी नटलेल्या सौंदर्याचं वर्णन आपल्याला करून देणार आहेत. पण त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.